नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एसके एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या इंग्रजीच्या 5000 प्लस प्रश्नांच्या सराव सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण 5000 पेक्षा जास्त इंग्रजीचे प्रश्न जे MPSC आणि सरळ सेवा परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत त्या प्रश्नांचे ॲनालिसिस करत आहोत. आजचा आपला हा 6वा भाग आहे. याआधी 5 भाग झालेले आहेत. ते 5 भाग जर तुम्हाला पाहायचे असतील तर वर तुम्हाला एक आय बटन दिसत असेल, त्यावर क्लिक करून तुम्ही ते 5 भाग पाहू शकतात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत, त्या लिंकवर क्लिक करून आपण सर्व मागचे जे भाग आहेत ते पाहू शकतात. आता आपण सुरुवात करूया आपल्या भाग 6ला. आपल्या भाग 6 मध्ये आपण जी एग्जाम घेतलेली आहे ती तलाठी TCS पॅटर्न नुसार 17 ऑगस्ट 2023 रोजी तिसऱ्या शिफ्टला जो पेपर झालेला आहे त्या तिसऱ्या शिफ्ट मधील पेपरचं ॲनालिसिस करत आहोत. 25 प्रश्नांचं ॲनालिसिस करत आहोत. पहिला प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक. आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे, त्यामध्ये एक ब्लँक आहे, त्या ब्लँक मध्ये आपल्याला करेक्ट क्वेश्चन टॅगचा यूज करायचा आहे, करेक्ट क्वेश्चन टॅगचा वापर करायचा आहे. मग सेंटेन्स आधी रीड करूया. अली डझंट फॉलो ऑल द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द वर्क प्लेस. म्हणजे अली नावाचा जो व्यक्ती आहे तो त्याच्या कामाच्या ठिकाणी जे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत ते फॉलो करत नाही. मग बघा, क्वेश्चन टॅगसाठी आपला महत्त्वाचा काय आहे तर सब्जेक्ट आहे. मग सब्जेक्ट या ठिकाणी काय आहे? अली आहे. त्यानंतर जो हेल्पिंग व्हर्ब आहे हा हेल्पिंग व्हर्ब काय आहे? डझंट आहे. जर हेल्पिंग व्हर्ब डझंट नेगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग करताना हा नेगेटिव्ह आपल्याला काढून टाकावा लागतो. म्हणजे आपल्याला फक्त काय लिहावं लागणार? डज लिहावं लागणार. आणि हा जो अली सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट आपल्याला पुढे घ्यायचा असतो, परंतु ते जर व्यक्तीचं नाव असेल आणि तो जर मेल असेल तर मग आपल्याला ही हा प्रोनाउन घ्यावा लागेल. म्हणजे इथे अली न लिहिता आपल्याला ही लिहावं लागेल आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा लागेल. म्हणजे डज ही हा आपला करेक्ट या ठिकाणी क्वेश्चन टॅग होणार आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर पहिल्या ऑप्शन मध्ये आरंट दे दिलेला आहे की जे चुकीचं आहे. दुसऱ्या ऑप्शन मध्ये डज ही दिलेला आहे की जे अगदी बरोबर आहे. तिसऱ्या ऑप्शन मध्ये डू ही लिहिलेलं आहे. नेहमी लक्षात ठेवायचं की डू या व्हर्ब बरोबर ही शी किंवा कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलं जात नाही, म्हणून तिसरं ऑप्शन ही चुकीचं आहे. आणि या ठिकाणी इजंट हीचाही वापर होऊ शकत नाही, म्हणून ऑप्शन 2 जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर होईल. अत्यंत सोपा प्रश्न हा आपल्याला विचारलेला आहे. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन फ्रेज ब्रॉडन वन्स होरायझन. आता हे ब्रॉडन वन्स होरायझन जे आहे हा एक वाक्प्रचार आहे, एक इडियम आहे. याचा करेक्ट मीनिंग जो आहे तो आपल्याला विचारलेला आहे. ब्रॉडन म्हणजे काय? ब्रॉड करणे, विस्तार करणे, मोठे करणे. वन्स म्हणजे काय? कोण्याही व्यक्तीचे. आणि होरायझन म्हणजे क्षितिज, सर्वांना माहिती आहे. एखाद्या व्यक्तीचं क्षितिज उंचावणे म्हणजे काय? त्याने खूप मोठं सक्सेस जे आहे ते अचीव करणे, त्यासाठी म्हणतात. आणि सक्सेस अचीव कसं केलं जाऊ शकतं तर आपलं नॉलेज जे आहे ते एक्सपांड करून आपण सक्सेस जे आहे ते मिळवू शकतो. म्हणजे नॉलेज जर एक्सपान्शन होत असेल तर त्याला आपण म्हणतो ब्रॉडन वन्स होरायझन. मग या ठिकाणी बघा, एक्सपांड नॉलेज जे आहे हे आपल्याला पहिल्याच ऑप्शन मध्ये दिलेलं आहे आणि म्हणून पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे ब्रॉडन वन्स होरायझन साठी. गिव्स मच हेल्थ ऑर एनहान्सेस फिजिकल हेल्थ. हेल्थकडे जास्त लक्ष देणे किंवा आपली फिजिकल हेल्थ जी आहे ती एनहान्स करणे, इम्प्रूव्ह करणे, सुधारणे असं आपलं या ठिकाणी मीनिंग होणार नाही. इन्क्रीज आयसाइट, जी दृष्टी आहे त्याला इन्क्रीज करणे हे पण आपलं उत्तर होणार नाही. डेव्हलप लेझीनेस, लेझीनेस डेव्हलप करणे हे देखील आपलं उत्तर नाही. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे हेच आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. आता बघा पुढचा प्रश्न क्रमांक 3, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. मेनी एक्सपर्ट्स, मेनी म्हणजे खूप, एक्सपर्ट्स म्हणजे जे लोक एक्सपर्ट असतात ते लोक. रिमेन म्हणजे राहिले. मेनी एक्सपर्ट्स रिमेन म्हणजे अनेक एक्सपर्ट्स लोक जे आहेत ते टिंब राहिलेत. अबाउट द न्यू इन्व्हेन्शन, जे नवीन इन्व्हेन्शन आहे, जो नवीन शोध आहे त्या नवीन शोधाबद्दल बरेच एक्सपर्ट्स लोक जे आहेत ते काय राहिलेले आहेत तर क्वारलसम राहिले. क्वारलसम म्हणजे भांडखोर. सो नवीन इन्व्हेन्शन बद्दल एक्सपर्ट लोक भांडखोर होऊ शकतात का? उत्तर होणार नाही. पुढे बघा काय आहे? ग्रीडी. ग्रीडी म्हणजे हाव असणे, हावरटपणा असणे. सो एखाद्या इन्व्हेन्शन बद्दल एक्सपर्ट लोक हावरटपणा ठेवतील का? नाही. त्यानंतर मॅजिकल. मॅजिकल म्हणजे काय? जादुई. एखाद्या इन्व्हेन्शन बद्दल काही एक्सपर्ट्स जे आहेत किंवा मेनी एक्सपर्ट्स जे आहेत ते जादुई असू शकतात का? मॅजिकल असू शकतात का? म्हणजे हे नाही. म्हणजे हेच आपलं उत्तर होणार. स्केप्टिकल. स्केप्टिकल या शब्दाचा अर्थ होतो संशयी. स्केप्टिकल या शब्दाचा अर्थ होतो संशयी. म्हणजे जो शोध लावलेला आहे त्या शोधाबद्दल अनेक एक्सपर्ट्स, बहुतेक एक्सपर्ट लोक जे आहेत ते कसे आहेत? संशयी आहेत, संशयास्पद पाहत आहेत त्या नवीन इन्व्हेन्शन कडे. आणि म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. आता बघा पुढचा प्रश्न, पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज अन ऑप्शन. एक सेंटेन्स दिलेला आहे, त्या सेंटेन्सचे काही पार्ट ऑप्शन म्हणून आपल्याला देण्यात आलेले आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स एन एरर. असा ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे की ज्यामध्ये एरर आहे,
त्रुटी आहे, चूक आहे. द बुक इज प्लेस्ड फ्रॉम द शेल्फ. अत्यंत सोपं वाक्य आहे बघा. द बुक म्हणजे पुस्तक, इज म्हणजे आहे, प्लेस्ड म्हणजे ठेवलेला आहे आणि द शेल्फ म्हणजे शेल्फमध्ये ठेवलेला आहे. बघा आपल्याकडे कबड असतं, त्या कबडमध्ये आपण कपडे वगैरे सगळं ठेवत असतो, पैसे वगैरे सगळं ठेवत असतो, परंतु जे शेल्फ असतं हे शेल्फ प्रामुख्याने पुस्तक ठेवण्यासाठी असलेलं कपाट असतं. मग जे पुस्तक आहे ते पुस्तक कुठे प्लेस करण्यात आलेलं आहे, कुठे ठेवण्यात आलेलं आहे, तर ते ठेवण्यात आलेलं आहे शेल्फमध्ये. मग कबड जसं चारही बाजूने बंद असतं तसं शेल्फही चारही बाजूने बंद असतं आणि म्हणून यासाठी आपण फ्रॉम हे प्रेपोजिशन घेणार नाही, तर यासाठी आपण कोणतं प्रेपोजिशन घेणार आहोत, इनसाइड हे प्रेपोजिशन घेणार आहोत. म्हणजे या ठिकाणी फ्रॉम हा शब्द चुकीचा आहे. मग फ्रॉम हा शब्द कोणत्या ऑप्शनमध्ये आहे तो ऑप्शन शोधा आणि तेच आपलं करेक्ट उत्तर होईल. फ्रॉम ऑप्शन 2 मध्ये आहे म्हणजे ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. कारण आपल्याला इन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलं होतं की सेंटेन्सचे काही पार्ट ऑप्शन म्हणून देण्यात आलेले आहे. असा कोणता पार्ट आहे की ज्याच्यामध्ये एरर आहे, फ्रॉम मध्ये एरर आहे आणि फ्रॉम ऑप्शन 2 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. आता बघा हे आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. हे टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्वजण जॉईन करू शकतात, कारण यामध्ये तुम्हाला असा फायदा होणार आहे की आपण हे जे 5000 प्लस क्वेश्चनची सिरीज, क्वेश्चनची सिरीज सुरू केलेली आहे, भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4, भाग 5 आणि आजचा भाग 6 आणि पुढे जितकेही भाग होतील त्या सर्व भागांची भाग वाईज म्हणजे पार्ट वाईज PDF जी आहेत ते आपण या चॅनलवर अपलोड करत आहोत. त्यासाठी सर्वांनी हे चॅनल, टेलिग्राम चॅनल जे आहे हे जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलचे नाव आहे इंग्लिश विथ सचिन कुमार आणि ही लिंक आहे, ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला दिलेली आहे. तिथे क्लिक करूनही तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकतात. आता पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. अंडरलाइन अधोरेखित केलेल्या शब्दाचा अपोजिट, अँटोनिम विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला शोधायचा आहे. द डिसिजन अराउज्ड. द डिसिजन म्हणजे निर्णय, अराउज्ड मच कॉन्ट्रोवर्सी. अराउज म्हणजे काय, क्रिएट करणे, निर्माण करणे. जो डिसिजन, जो निर्णय घेण्यात आला त्या निर्णयाने क्रिएट केलेला आहे, त्या निर्णयाने निर्माण केलेली आहे. मच म्हणजे काय, तर मच म्हणजे खूप आणि कॉन्ट्रोवर्सी म्हणजे काय, खूप सारा वादविवाद जो आहे, खूप सारा भांडणतंटा जो आहे तो या ठिकाणी नवीन डिसिजनने निर्माण केलेला आहे. अमंग द स्टुडंट्स आणि कुणामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये. जो नवीन डिसिजन घेण्यात आलेला आहे त्याने विद्यार्थ्यांमध्ये खूप जास्त वादविवाद निर्माण केलेला आहे. सो कॉन्ट्रोवर्सीचा अर्थ होतो वादविवाद आणि याचा अपोजिट शब्दाचा अर्थ आपल्याला आता शोधायचा आहे. पहिला आहे आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट या शब्दाचाही अर्थ होतो वादविवाद, म्हणजे हे सिनोनिम होईल, समान अर्थाचा शब्द होईल. आपल्याला काय विचारलेला आहे, अँटोनिम विचारलेला आहे. पुढचा शब्द बघा, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे स्तुती. कॉम्प्लिमेंट म्हणजे सगळ्यांना माहिती असेल स्तुती. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, स्तुती किंवा प्रशंसा. सो एकीकडे वादविवाद आहे, भांडण आहे, तर दुसरीकडे प्रशंसा आहे, स्तुती आहे. जर निंदा केली असती तर प्रशंसा आहे, अपोजिट आलं असतं. इथे निंदा केलेली नाही म्हणून कॉम्प्लिमेंट हे आपलं उत्तर होणार नाही. इकडे आहे बघा ॲग्रीमेंट. बघा दोन पार्टीमध्ये जर वादविवाद असेल तर त्याला आपण कॉन्ट्रोवर्सी म्हणतो आणि दोन पार्टीमध्ये जर वादविवादाच्या विरुद्ध सहमती असेल तर त्याला आपण ॲग्रीमेंट म्हणतो. म्हणजे आपलं करेक्ट अँटोनिम, करेक्ट अपोजिट शब्दाचा अर्थ काय होणार आहे, ॲग्रीमेंट होणार आहे. म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. आणि सप्लिमेंट म्हणजे पुरवणी, सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. आता बघा पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ब्लँक फिल करण्यासाठी ॲप्रोप्रिएट ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. वी शुड गो स्विमिंग इन द रिव्हर. वी शुड गो म्हणजे आपण, वी म्हणजे आपण, शुड म्हणजे पाहिजे आणि गो म्हणजे जाणे. वी शुड गो म्हणजे आपण जायला पाहिजे. पुढे दिलेला आहे स्विमिंग म्हणजे आपण स्विमिंगला जायला पाहिजे आणि स्विमिंगला जायला पाहिजे तर कुठे जायला पाहिजे, तर इन द रिव्हर. आपण नदीमध्ये स्विमिंग करण्यासाठी जायला पाहिजे. वी शुड गो फॉर द स्विमिंग इन द रिव्हर. सो या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की क्वेश्चन टॅग जो आहे तो कोणता प्रॉपर होईल. आता बघा क्वेश्चन टॅगसाठी आपल्याला गरज कशाची असते, सब्जेक्टची, आणि सब्जेक्ट नंतर जो हेल्पिंग व्हर्ब असतो त्याची आपल्याला गरज असते. आता शुड जर हेल्पिंग व्हर्ब आहे आणि हे सेंटेन्स जर नेगेटिव्ह नाही तर या शुडला आपल्याला नेगेटिव्ह बनवावं लागेल. शुडला नेगेटिव्ह बनवण्यासाठी आपण शुडंट घेणार आणि त्यानंतर हा जो सब्जेक्ट आहे हा वी प्रोनाउन जो आहे हा जसाचा तसा येईल आणि शेवटी येणार क्वेश्चन मार्क म्हणजे शुडंट वी हे आपलं करेक्ट क्वेश्चन टॅग होईल. मग बघा पहिल्या ऑप्शनमध्ये शुडंट वी दिलेला आहे म्हणजे पहिलाच ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर होईल. त्यानंतर बघा इथे वुडंट दिलेले आहे. जर इथे वुड असता तर आपण वुडंट घेतला असता, परंतु इथे शुड आहे म्हणून आपल्याला वुडंट घेता येणार नाही म्हणजे ऑप्शन 2 कॅन्सल.
आता बघा या ठिकाणी शुड आहे आणि इकडे ही शुड आहे. जर इकडे शुड आहे तर आपल्याला इथे पॉझिटिव्ह शुड घेता येणार नाही, कारण तो नेगेटिव्ह बनवावा लागेल. जर इथे शुड नॉट गो असं म्हटलं असतं किंवा जर इथे शुडंट गो असं म्हटलं असतं तर आपण शुड वापरू शकलो असतो, परंतु ते आपल्याला घेता येणार नाही आणि शुड असल्यामुळे वरंट तर अजिबात घेता येणार नाही. सो ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. सो हा दुसरा प्रश्न क्वेश्चन टॅगवर या परीक्षेत आपल्याला विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 7. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ॲडवर्ब टू फिल इन द ब्लँक. आपल्याला एका करेक्ट ॲडवर्बचा वापर करायचा आहे ब्लँक फिल करण्यासाठी, रिकामी जागा भरण्यासाठी. दे म्हणजे ते, एकापेक्षा जास्त लोक आहेत. अराइव्ड काय आहे तर अराइव्ड आहे V2. ते आलेत किंवा त्यांचं आगमन झालं. ब्लँक लेट म्हणजे उशिरा. टू कॅच द ट्रेन, टू कॅच द ट्रेन म्हणजे काय, ट्रेन पकडण्यासाठी त्यांचं आगमन उशिरा झालं किंवा ट्रेन पकडण्यासाठी ते उशिरा आले. बघा आता लेटच्या आधी आहे व्हेरी, दुसरा आहे एनफ, तिसरा आहे टू आणि चौथा आहे सो. मग आता बघा मागच्या भागांमध्ये तुम्हाला मी टू मच आणि सो मच यामधील फरक सांगितला होता की टू मच केव्हा वापरतो, जेव्हा गरजेपेक्षा जास्त होईल किंवा नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल तेव्हा, आणि सो मच केव्हा वापरतो, जेव्हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल किंवा गरजेपेक्षा जास्त असेल परंतु त्याचा फायदा होत असेल, त्याची पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडत असेल, तेव्हा आपण सो मचचा वापर करतो. आता बघा ते या ठिकाणी कसे आलेले आहेत तर उशिरा आलेले आहेत. जनरली असं समजलं जातं की जेव्हा तुमची ट्रेन असेल तेव्हा तुम्ही वेळेच्या आत त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ट्रेनमध्ये व्यवस्थित चढता येईल, तुमची जागा व्यवस्थित सांभाळता येईल. परंतु जर तुम्ही रेल्वे स्टेशनवर ट्रेन पकडण्यासाठी उशिरा जाणार तर हा एक नेगेटिव्ह इम्पॅक्ट आहे, आणि नेगेटिव्ह इम्पॅक्ट असेल तर आपल्याला TOO2 घ्यावा लागतो की दे अराइव्ड टू लेट, ते खूपच लेट अराइव्ह झाले किंवा त्यांचं खूपच लेट आगमन झालं. टू कॅच द ट्रेन म्हणजे ट्रेन पकडण्यासाठी ते खूपच उशिरा आले, ते खूपच उशिरा आले. उशिरा येणे हे काय आहे, एक नेगेटिव्ह इम्पॅक्ट आहे, आणि म्हणून आपण व्हेरी वापरू शकत नाही, सो वापरू शकत नाही, पर्याप्त तर म्हणू शकत नाही कारण ते ऑलरेडी लेट झालेले आहे. नेगेटिव्ह एकच ॲडवर्ब आहे टू, म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. सो आपलं उत्तर होणार ऑप्शन 3. आता बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. पहिला जो सेंटेन्स आहे तो आहे नेक्स्ट मंथ म्हणजे पुढच्या महिन्यात. नेक्स्ट मंथ पुढच्या महिन्यात. दे म्हणजे कोणते, एकापेक्षा जास्त लोक आहेत. ब्लँक द फर्स्ट फेज ऑफ द कन्स्ट्रक्शन. आता पुढच्या महिन्यात म्हटलेलं आहे म्हणजे आपल्याला क्लिअरली इंडिकेट झालं पाहिजे की जे काही सेंटेन्स असेल ते फ्युचरला इंडिकेट करणारं असेल, आणि फ्युचर इंडिकेट करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो तर फ्युचर इंडिकेट करण्यासाठी आपण विलचा वापर करतो किंवा आपण शॅलचा वापर करतो किंवा आपण गोइंग टूचा वापर करतो. कशासाठी तर आपण फ्युचर दाखवण्यासाठी. मग नेक्स्ट मंथ म्हटलेलं आहे म्हणजे पुढच्या महिन्यात त्यांनी कन्स्ट्रक्शनचा जो पहिला फेज आहे त्याचं काहीतरी केलेलं आहे. मग बघा पहिल्या ऑप्शनमध्ये विल आहे म्हणजे फ्युचरला इंडिकेट करत आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये हॅड आहे आणि हा हॅड कुठे इंडिकेट करतोय, बघा हा हॅड इंडिकेट करतोय पास्टला, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये हॅव आहे, चौथ्या ऑप्शनमध्ये हॅव आहे, आणि हे कुठे इंडिकेट करतायत तर हे प्रेझेंटला इंडिकेट करत आहेत, म्हणजे हे देखील आपलं उत्तर होणार नाही. मग केवळ ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल कारण त्यामध्येच फ्युचर विल आहे. सो नेक्स्ट मंथ पुढच्या महिन्यात दे विल कंप्लीट, ते पूर्ण करतील द फर्स्ट फेज ऑफ द कन्स्ट्रक्शन, बांधकामाचा जो पहिला फेज आहे पुढच्या महिन्यात ते पूर्ण करतील असा याचा अर्थ होतो. म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. जे अंडरलाइन केलेलं इडियम आहे त्याचा आपल्याला करेक्ट अर्थ विचारलेला आहे. आफ्टर लुझिंग हर जॉब सुचेता स्टार्टेड डुईंग ऑड जॉब्स टू ब्रिंग होम द बेकन. टू ब्रिंग होम द बेकन याचा अर्थ होतो की जीवन जगण्यासाठी काहीतरी काम करणे, जीवन जगण्यासाठी काहीतरी हार्डवर्क करणे, मेहनत करणे, काम करणे. सो या ठिकाणी बघा टू ब्रिंग, टू ब्रिंग म्हणजे आणणे, घेऊन आणणे. होम म्हणजे काय, घरी. टू ब्रिंग होम म्हणजे काय, घरी आणणे. आणि द बेकन, बेकन कशाला म्हणतो, बघा जे डुक्कर असते ते जर मेलेलं असेल आणि त्या मेलेल्या डुकराची जी स्किन आहे किंवा जे मांस आहे त्या मांसाला मीठ लावून वाळात घातलं जातं, उन्हात त्याला ऊन दिलं जातं आणि त्याच्यानंतर मग ते खाल्लं जातं. असं पूर्वी व्हायचं. खूप खूप वर्षांपूर्वी प्राण्यांचे जे मेलेले प्राणी असायचे
मेलेले प्राणी जनावरं जे असायचे त्यांची जी स्किन आहे ती काढली जायची, त्याला सुकवलं जायचं मीठ वगैरे लावून आणि नंतर ते खाल्लं जायचं. असं खूप खूप वर्षांपूर्वी व्हायचं. आता जनरली असं होत नाही. तर त्या मांसला किंवा त्या स्किनला आपण काय म्हणतो, बेकन असं म्हणतो. याचा अर्थ असा आहे की बघा त्यांच्याकडे खायला सुद्धा काहीच नाही आहे. मग अशा परिस्थितीत मेलेल्या जनावरांचं मांस त्याला मीठ लावून उन्हात ते ठेवून त्याचं ते जे ते प्राशन करत आहेत किंवा ते खात आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की अतिशय अडगडीची परिस्थिती आहे, अतिशय कठीण परिस्थिती आहे, जगणं मुश्किल झालेलं आहे. सो टू बी सक्सेसफुल इन शॉर्ट टाइम, खूप कमी वेळेत यशस्वी होणे असं उत्तर नाही. टू डू समथिंग एक्साइटिंग, काहीतरी रोमांचक करणे हे पण आपलं उत्तर नाही. टू ब्रिंग समथिंग स्पेशल ॲट होम, काहीतरी स्पेशल आपल्या घरी आणणे. बघा इथे आपण म्हणू शकतो की परिस्थिती फार खराब आहे आणि स्पेशल काहीतरी खायला आणणे, टू ब्रिंग होम द बेकन होणार नाही. टू अर्न मनी, आता हा शब्द अर्न आहे, EARN, अर्न मनी, टू लिव्ह, जगण्यासाठी पैसा कमवणे किंवा जगण्यासाठी हार्डवर्क करणे, मेहनत करणे. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. मग आता बघा पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. अंडरलाइन केलेल्या शब्दाचा आपल्याला करेक्ट सिनॉनिम ओळखायला सांगितलेला आहे. वी ट्रॅव्हल, आम्ही प्रवास करतो. देन, त्यानंतर. इन पार्ट, जस्ट टू शेकअप, फक्त शेकअप करण्यासाठी. आवर कॉम्प्लेसेन्सीस, आता या ठिकाणी बघा कॉम्प्लेसेन्सीस, कॉम्प्लेसेंट म्हणजे काय, आत्मसंतुष्ट. हा शब्द एकदा आपल्याला विचारलेला आहे, कॉम्प्लेसेंट, आणि हा कॉम्प्लेसेन्सीज आहे. हा काय आहे, कॉम्प्लेसेन्सीज आहे. इकडे याचा अर्थ काय होतो, आत्मसंतुष्ट. म्हणजे जो व्यक्ती आत्मसंतुष्ट आहे, सेल्फ सॅटिस्फाईड आहेत, त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेसेंट. आणि जो आत्मसंतुष्ट असेल, आत्मसमाधानी असेल, त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लेसेन्सीज. सो बघा ट्रायम्फ म्हणजे काय, ट्रायम्फचा अर्थ होतो विजयी होणे किंवा विजय होणे, खूप मोठी विक्ट्री, खूप मोठा विजय होणे. सो हे आपलं उत्तर नाही. सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान, एक आहे समाधान आणि एक आहे आत्मिक समाधान, म्हणून सॅटिस्फॅक्शन या ठिकाणी येणार नाही. मॉडेस्टी म्हणजे विनम्रता, सो हे देखील आपलं उत्तर नाही. सेल्फ सॅटिस्फॅक्शन, या ठिकाणी सेल्फ हा शब्द फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून ऑप्शन 4 जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर होणार कॉम्प्लिसेन्सीज या शब्दासाठी. आता पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रपोजिशन टू फिल इन द ब्लँक. हा प्रपोजिशनवर विचारलेला दुसरा प्रश्न आहे. एक तो बुक शेल्फ वाला विचारला होता जिथे फ्रॉम चुकीचा होता. हा दुसरा प्रश्न प्रपोजिशनचा आहे. महेश सबमिटेड द असाइनमेंट. महेश काय आहे, सब्जेक्ट आहे. सबमिटेड काय आहे, V2, म्हणजे महेशने सबमिट केले. काय सबमिट केले, तर द असाइनमेंट, असाइनमेंट जे आहे ते सबमिट केले. आणि या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, टाइम लिहिलेला आहे. आता बघा टाइम या शब्दासोबत कसं आपण नेहमी लक्षात ठेवायचं. बघा आपण जेव्हा म्हणतो वेळेवर पोहोचा, वेळेवर जेव्हा आपण म्हणतो वेळेवर, तर या ठिकाणी मराठीच लक्षात ठेवायचं. आणि एक शब्द आपण मराठीतनं वापरतो, वेळेच्या आत पोहोचा. पोहोचा मी या ठिकाणी घेत नाहीये, फक्त वेळेच्या आत आणि वेळेवर ही दोनच शब्द या ठिकाणी यूज करतोय. आता या ठिकाणी मराठीतूनच आपल्याला इंग्लिश ट्रान्सलेशन करायचं आहे. जिथे वर साठी आपण काय वापरतो, ऑन, आणि जिथे वेळेसाठी आपण काय वापरतो, टाइम. जर तुम्हाला म्हणायचं असेल की वेळेवर पोहोचा, वेळेवर पोहोचा, म्हणजे एखादी ट्रेन जर एखाद्या वेळेवर येत असेल तर तुम्हाला म्हणावं लागेल वेळेवर पोहोचा. तर त्यासाठी आपण म्हणू शकतो ऑन टाइम. आणि वेळेच्या आत, आतसाठी आपण कशाचा वापर करतो, इनचा वापर करतो. आणि वेळेसाठी आपण कशाचा वापर करतो, टाइमचा वापर करतो. इन टाइम म्हणजे काय, वेळेच्या आत. म्हणजे एखादी घटना जर वेळेवर होत असेल आणि तुम्हाला जर वेळेच्या आत पोहोचायचं असेल तर तुम्हाला म्हणावं लागेल इन टाइम. यू शुड बी इन टाइम, म्हणजे तू वेळेच्या आत पोहोचला पाहिजे. यू शुड बी ऑन टाइम, म्हणजे तू वेळेवर असला पाहिजे. आता ट्रेन जी आहे ही बऱ्याचदा बिफोर येते, असं होत नाही की ती बऱ्याचदा बिफोर येते, परंतु वेळेवर जर ट्रेन येत असली तर आपण म्हणतो ट्रेन इज कमिंग ऑन द टाइम. ट्रेन तिच्या निर्धारित वेळेवर येत आहे. सो वेळेवर मराठीतनं जसं तसं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा. इन टाइम म्हणजे काय, वेळेच्या आत. सो महेशने जे असाइनमेंट सबमिट केलेले आहे एकतर ते वेळेच्या आत सबमिट केले असतील किंवा वेळेवर सबमिट केले असतील. ऑन आणि इन दोन्हीही प्रपोजिशन्स बरोबर होतील, फक्त अर्थ मात्र वेगवेगळे होतील. येथे आहे ऑन, विथ, फ्रॉम आणि ॲट. ऑन आहे तर मग ऑनच बरोबर होईल, कारण इन तर दिलेलाच नाहीये. म्हणजे बाकीची 2, 3 आणि 4 ही ऑप्शन्स कॅन्सल होतील. केवळ ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल, ऑन टाइम. म्हणजे वेळेवर महेशने तिचे असाइनमेंट जे आहेत ते सबमिट केले. आता बघा पुढचा प्रश्न, सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. एक सेंटेन्स दिलेला आहे, त्या सेंटेन्सचं करेक्ट पंक्च्युएशन आपल्याला बघायचं आहे दिलेल्या 4 ऑप्शन्स मधनं.
पील द कॅरेट्स. जे कॅरेट आहे त्याला पील करा. पील म्हणजे काय आपल्याला माहिती असेल बघा. जे कॅरेट आहे त्या कॅरेटची सुरुवातीचं जे लेयर आहे ते लेयर काढण्यासाठी आपण त्याला काय म्हणतो, पील. ते आपल्या घरी पिलर पण असतं, तर ते पिलर काय काम करतं, कॅरेट किंवा इतर जे काही फळं वगैरे असतील, टोमॅटोज वगैरे असतील त्यांना पील करण्याचं काम करतं. त्याची पहिलं लेयर, पहिली स्किन काढण्याचं काम करतं. सो ही पहिली घटना आहे, पील द कॅरेट्स. कॅरेट्स म्हणजे गाजर, एकापेक्षा जास्त आहेत, त्यांना पील करा. चॉप देन. चॉप म्हणजे आपल्याला माहिती असेल कापणे, तुकडे करणे छोटे छोटे. चॉप देन, त्यांना चॉप करा. अँड देन पुट देम इन द पॅन, आणि नंतर त्यांना पॅन मध्ये ठेवा. 3 ॲक्शन्स आहेत. जर 3 ॲक्शन्स आहेत तर 3ही ॲक्शन्स मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, कॉमा द्यावा लागणार आहे. बघा, पील द कॅरेट्स, पील द कॅरेट्स, इथे पहिली ॲक्शन संपते म्हणून आपल्याला कॉमा द्यावा लागेल. चॉप देम, त्यांना चॉप करा, इथेही आपल्याला एक कॉमा लागणार आहे. अँड देन, आणि नंतर, ही दुसरी ॲक्शन आहे. इकडे तर फुल स्टॉप यायला पाहिजे, परंतु याच्यामध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल, कॉमा घ्यावा लागेल. आता शोधा असं ऑप्शन कुठे आहे. इकडे कॉमा आहे, इकडे कॉमा आहे, इकडे कॉमा आहे, इथे कॉमा नाही, म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल. इथे कॉमा आहे, इथे कॉमा नाही, इथे कॉमा आहे, हे ऑप्शन कॅन्सल. 1 आणि 3 पैकीच बघा. त्यानंतर इथे कॉमा बरोबर आहे, इथे कॉमा नाही, म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल. केवळ ऑप्शन 1 जे आहे हेच आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पंक्च्युएशनचे नियम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. दिलेल्या वाक्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायला सांगितलेलं आहे. सेंटेन्स आहे, रुद्रा हॅड टेकन द पिल्स. मग बघा, रुद्र काय आहे, तर रुद्र आहे वाक्याचा सब्जेक्ट. त्यानंतर हॅड आहे हेल्पिंग व्हर्ब, आणि टेकन जो आहे तो काय आहे, V3 आहे. आणि द पिल्स जो आहे, हा द पिल्स काय आहे, एक ऑब्जेक्ट आहे व्हर्बचा. मग एखाद्या वाक्याला ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह करण्यासाठी जो ऑब्जेक्ट असेल त्याला आपण सब्जेक्ट बनवतो. मग बघा, 4ही ऑप्शन्स मध्ये द पिल्स हा ऑब्जेक्ट सब्जेक्ट बनलेला आहे का, तर बघा 4ही ऑप्शन्स मध्ये हा द पिल्स ऑब्जेक्टचा सब्जेक्ट बनलेला आहे. आता जो हॅड टेकन आहे, जो हॅड टेकन आहे किंवा टेकनला आपण V3 असं म्हणतो. सो हॅड टेकन जो आहे त्याचं जे पॅसिव्ह व्हॉइस आहे ते कसं होणार आहे, हॅड बीन प्लस V3 असं होणार आहे. म्हणजे हॅड टेकनचं हॅड बीन टेकन असं होईल. मग बघा, इथे हॅज जो आहे तो चुकीचा आहे, म्हणजे पहिलं ऑप्शन कॅन्सल. द पिल्स नंतर हॅड बीन टेकन पाहिजे, सो या ऑप्शन मध्ये हॅड बीन टेकन आहे. पुढच्या ऑप्शन मध्ये बघा, हॅड नंतर बीइंग आहे, सो बीइंग चुकीचा आहे, म्हणजे ऑप्शन 3 कॅन्सल. आणि इथे हॅज जो आहे तो चुकीचा आहे, बीइंग जो आहे तोही चुकीचा आहे, म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल. मग एकच ऑप्शन शिल्लक राहील, ऑप्शन 2, तेच आपले करेक्ट उत्तर होईल, हॅड बीन टेकन. त्यानंतर रुद्र जो सब्जेक्ट आहे तो बाय रुद्र होणार आहे. मग बाय रुद्र करून फुल स्टॉप दिला, म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस या ठिकाणी आपलं झालेलं आहे, म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता बघा पुढचा प्रश्न. Select the most appropriate synonym of the underlined word. Abroad is the place where we stay up late. Abroad ही एक अशी जागा आहे की ज्या ठिकाणी आम्ही स्टे अप लेट म्हणजे खूप कालावधीपर्यंत राहत असतो. फॉलो इम्पल्स, इम्पल्सला फॉलो करतो. आता इम्पल्स म्हणजे काय, अचानक उत्पन्न झालेली प्रबळ इच्छा. अँड फाइंड अवरसेल्स, आणि स्वतःला शोधतो म्हणजे आम्ही स्वतःला शोधतो. ॲज वाईड ओपन, जितकं मुक्त आम्हाला शोधता येईल. ॲज वेन वी आर इन लव्ह, जेव्हा आम्ही प्रेमामध्ये असतो. सो या ठिकाणी अंडरलाईन करण्यात आलेला शब्द जो आहे तो आहे इम्पल्स, ज्याला आपण प्रोत्साहन म्हणतो किंवा एक अत्यंत उत्कट झालेली इच्छा, प्रबळ इच्छा ज्याला आपण म्हणतो. कन्सिडरेशन म्हणजे गृहीत धरणे, हे आपलं उत्तर नाही. रुटीन म्हणजे दिनचर्या, सर्वांना माहिती आहे, हे प्रोत्साहन होऊ शकत नाही. ॲव्हर्जन म्हणजे काय, घृणास्पद किंवा तिरस्कृत, हे देखील आपलं उत्तर होणार नाही. इन्सेंटिव्ह म्हणजे काय, प्रोत्साहन, म्हणजे हेच आपलं करेक्ट उत्तर होईल. बऱ्याच जणांना इन्सेंटिव्ह दिला जातो कंपनीमध्ये, म्हणजे प्रोत्साहनपर भत्ता आपण ज्याला म्हणतो, की चांगलं काम करणं केलेलं आहे म्हणून तुम्हाला प्रोत्साहन दिलं जाते की पुढेही तुम्ही चांगलं काम करणार, त्याला आपण इन्सेंटिव्ह म्हणतो. सो इन्सेंटिव्हचा अर्थच काय होतो, मुळात प्रोत्साहन होतो. आणि हा जो शब्द आहे या ठिकाणी दिलेला इम्पल्स, याचाही अर्थ काय होतो, प्रोत्साहन. आणि म्हणून करेक्ट मिनिंग जो आहे तो ऑप्शन जे आहे ते काय होणार आहे, 4 सिनॉनिम विचारलेला आहे. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. मधु वॉज फर्स्ट पर्सन टू अराइव्ह. आता फर्स्ट या शब्दाच्या आधी आपल्याला आर्टिकल यूज करायला सांगितलेलं आहे. फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे, फोर्थ आहे, फिफ्थ आहे, सिक्स्थ आहे, नेक्स्ट आहे, प्रिव्हियस आहे. हे काय आहे, क्रम दाखवणारे ॲडजेक्टिव्ह.
हे काय आहे, क्रम दाखवणारे ॲडजेक्टिव्ह. आणि या क्रम दाखवणाऱ्या ॲडजेक्टिव्हजला आपण काय म्हणत असतो, ऑर्डिनल ॲडजेक्टिव्हज. आणि याच्यासोबत आपण आर्टिकल द चा वापर करतो. म्हणून फर्स्टच्या आधी आपण काय यूज करणार, द यूज करणार. द बघा कुठे आहे, ऑप्शन 4 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. आता पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस. आता आपल्याला या सेंटेन्सला ॲक्टिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. द कन्सर्ट विल बी अटेंडेड बाय थाउजंड्स ऑफ पीपल. मग बघा, द कन्सर्ट या वाक्याचा काय आहे, सब्जेक्ट आहे. त्यानंतर विल हा या ठिकाणी काय, विल बी हा काय आहे, एक सपोर्टिंग वर्ब आहे. आणि अटेंडेड जो आहे हा अटेंडेड काय आहे, V3 आहे. बाय आणि पुढे थाउजंड्स ऑफ पीपल म्हणजे बाय नंतर जे थाउजंड्स ऑफ पीपल आहे हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आता आपल्याला काय करायचं असतं, जर एखाद्या वाक्याला पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह मध्ये आणायचं असेल किंवा ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये आणायचं असेल तर जो ऑब्जेक्ट आहे त्याला आपल्याला सब्जेक्ट बनवावं लागतं. आता पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह मध्ये आणायचं आहे तर मग जो ऑब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट बनवावा लागेल. ऑब्जेक्ट काय आहे, थाउजंड्स ऑफ पीपल. मग बघा, थाउजंड्स ऑफ पीपल पहिल्या ऑप्शन मध्ये, दुसऱ्या ऑप्शन मध्ये थाउजंड्स ऑफ पीपल आहे, तिसऱ्या ऑप्शन मध्ये द कन्सर्ट आहे, थाउजंड्स ऑफ पीपल नाही, म्हणजे हे पूर्ण कॅन्सल होईल. आणि चौथ्या याच्यामध्ये बघा थाउजंड्स ऑफ पीपल आहे. आता हे जे विल बी आहे, हे जे विल बी आहे आणि हा जो V3 आहे याला जर आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं असेल, याला जर आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय यूज करतो, विल प्लस V1 यूज करतो किंवा शाल प्लस V1 यूज करतो. मग आता बघा, थाउजंड्स ऑफ पीपल आहे म्हणून आपण विल यूज करणार. जो थाउजंड्स ऑफ पीपल या ठिकाणी सब्जेक्ट आहे त्यासोबत आपण विल यूज करणार. जर या ठिकाणी सब्जेक्ट आय किंवा वी आला असता तर मग आपण शाल प्लस V1 यूज केला असता. म्हणजे शाल प्लस V1 यूज करायची गरज नाही, आपल्याला विल प्लस V1 यूज करावा लागेल. म्हणजे थाउजंड्स ऑफ पीपल नंतर विल आहे का, बघा आहे. इथे या ठिकाणी हॅज दिलेला आहे म्हणजे हे कॅन्सल होईल. या ठिकाणी विल दिलेला आहे पण हे ऑलरेडी सब्जेक्टमुळे कॅन्सल झालेलं आहे. आणि या ठिकाणी विल दिलेला आहे म्हणजे हेही बरोबर आहे. आता बघा, विल नंतर डायरेक्ट V1 येणार म्हणजे हा जो अटेंडेड आहे या अटेंडेडचा जो अटेंड हा V1 आहे हा विल नंतर डायरेक्टली आला पाहिजे, अटेंड. सो या ठिकाणी विल नंतर अटेंड आहे का, बघा अटेंड आहे. त्यानंतर कोणतं ऑप्शन शिल्लक राहिलं, 4. या ठिकाणी बी आणि अटेंडेड लिहिलेलं आहे, हे अटेंडेड चुकीचं आहे आणि हा बी चुकीचा आहे म्हणून हे ऑप्शन कॅन्सल झालं. मग ऑप्शन 1 जे आहे तेच आपलं करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस या ठिकाणी होणार आहे. आणि अटेंड म्हटल्यानंतर जो सब्जेक्ट आहे द कन्सर्ट तो आता ऑब्जेक्ट बनेल. सो द कन्सर्ट या ठिकाणी ऑब्जेक्ट बनला म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. ज्या शब्दाचं स्पेलिंग चुकीचं आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. टेरेस, TERRACE, टेरेस म्हणजे गच्ची, हे स्पेलिंग बरोबर आहे. त्यानंतर पुढचं आहे QUEU. क्यू म्हणजे काय, रांग, परंतु या ठिकाणी एक ई असायला पाहिजे होता म्हणजे हे कसं आहे, चुकीचं आहे. त्यानंतर आहे सीज. सीज SEIZE, सीज म्हणजे काय, जप्त करणे, हे स्पेलिंग कसं आहे, बरोबर आहे. बघा, हे शब्द लक्षात ठेवा, पुढे तुम्हाला सगळ्या परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत. सीज, सीज या शब्दाचा अर्थ होतो जप्त करणे. बऱ्याचदा एखाद्या घरातला सामान असतो त्याला सीज केलं जातं, पैसे वगैरे सीज केले जातात. सो या ठिकाणी सीज हा शब्द आहे. त्यानंतर CEASE या शब्दाचाही उच्चार होतो सीज आणि याचा अर्थ होतो स्टॉप किंवा थांबवणे किंवा रेस्ट्रिक्ट करणे. थांबविणे, रेस्ट्रिक्ट करणे, स्टॉप करणे. आणि एक आहे SIEGE, सीज म्हणजे याला म्हणतो आपण वेढा घालणे, याला आपण म्हणतो वेढा, याला आपण काय म्हणतो, वेढा देणे, वेढा घालणे. सैन्याचा जो गराडा असतो त्यालाही आपण सीज म्हणू शकतो. तुम्ही एखाद्या ठिकाणी आहात आणि चारही बाजूने पाणी असेल, चारही बाजूने पाण्याने तुम्हाला वेढलेलं असेल तर त्यालाही तुम्ही सेज असं म्हणू शकता. तर बघा, SEIZE, सीज म्हणजे जप्त करणे, CEASE, सीज म्हणजे थांबवणे आणि SIEGE, सीज म्हणजे काय, वेढा. तिघांचं स्पेलिंग जे आहे वेगवेगळं आहे, तिघांचा मिनिंग वेगवेगळा आहे परंतु प्रोनाउन्सिएशन कसं आहे, सारखं आहे. युनिक म्हणजे काय, UNIQUE स्पेलिंग बरोबर आहे. युनिक म्हणजे काय, जे एकच आहे, एकमद्वितीय आहे त्याला आपण युनिक असं म्हणत असतो.
चला, याचं उत्तर आपलं काय होणार आहे? ऑप्शन 2 होणार आहे, कारण क्यूचं स्पेलिंग चुकीचं आहे. पुढे बघा, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. खाली दिलेलं वाक्य 4 वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाइड केलेलं आहे. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर. असा सेगमेंट आयडेंटिफाय करा की ज्याच्यामध्ये एक व्याकरणदृष्ट्या त्रुटी आहे. अँड देन सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन विच रेक्टिफाईज द सेंटेन्स. आणि असं ऑप्शन शोधा की जे त्या एररला सुधारत आहे, रेक्टिफाय करत आहे. रेणुका विल वेंट टू हर सिस्टर्स हाऊस टुमॉरो. आता या ठिकाणी बघा, रेणुका नंतर विल वापरलेला आहे. वेंट टू हर सिस्टर्स हाऊस टुमॉरो, इथे टुमॉरो देखील म्हटलेला आहे आणि इथे विल म्हटलेला आहे. टुमॉरो म्हणजे काय? उद्याच्या दिवशी, म्हणजे येणारा काळ, जो भविष्यकाळ आहे. येथे विल वापरलेला आहे, म्हणजे हा देखील काय आहे? भविष्यकाळ. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की विल नंतर आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरतो. विल नंतर आपण व्हर्बचा सेकंड फॉर्म वापरत नाही. हा जो वेंट आहे, हा वेंट व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे, जो चुकीचा आहे. या ठिकाणी काय असायला पाहिजे होतं? गो असायला पाहिजे होतं, तेव्हा आपलं वाक्य बरोबर झालं असतं. मग वेंट कुठे आहे? तर बघा, या ठिकाणी वेंट म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे की सुधारित भाग जो आहे. मग सुधारित भाग जो आहे तो हाच आहे, गो टू. म्हणजे ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न, पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन एज अन ऑप्शन. या सेंटेन्सचे काही पार्ट ऑप्शन म्हणून देण्यात आलेले आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स एन एरर. असा ऑप्शन शोधा की ज्यामध्ये एरर आहे. द रिनोन व्हायोलिनिस्ट. द रिनोन म्हणजे प्रचलित, प्रसिद्ध. व्हायोलिनिस्ट म्हणजे व्हायोलिन वाजवणारा व्यक्ती. हॅड बीन मॅटिक्युलसली. मॅटिक्युलसली म्हणजे अतिशय काळजीपूर्वकपणे. मॅटिक्युलसली. एक्झिक्युटिंग म्हणजे अवलंब करीत आहे, एक्झिक्यूट करीत आहे. इंट्रिकेट. इंट्रिकेट म्हणजे काय? अतिशय गुंतागुंतीचे किंवा अशक्य. आयटम्स नाऊ म्हणजे आता. अँड कॅप्टिवेटिंग. कॅप्टिवेटिंग म्हणजे काय? कैद करणे, आकर्षित करणे. द ऑडियन्स. कॅप्टिवेट म्हणजे काय? आकर्षित करणे. सो कॅप्टिवेटिंग द ऑडियन्स. जो फेमस व्हायोलिनिस्ट आहे तो मॅटिक्युलसली, अतिशय दक्षपणे, अतिशय कार्यकुशलपणे जो इंट्रिकेट आयटम आहे किंवा जे इंट्रिकेट सॉन्ग वगैरे असेल ते अतिशय सुंदरपणे, अतिशय कर्तव्यदक्षपणे तो एक्झिक्यूट करत आहे आता, नाऊ. अँड कॅप्टिवेटिंग द ऑडियन्स. आणि सगळे ऑडियन्स जे आहेत त्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करत आहेत, कॅप्टिवेट करत आहेत, आकर्षित करत आहेत. आता बघा, या सेंटेन्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे वापरलेलं आहे हॅड बीन आणि या ठिकाणी वापरलेलं आहे नाऊ. म्हणजे जी घटना घडत आहे ती वर्तमानात घडत आहेत. नाऊ आहे म्हणजे घटना जी आहे ती वर्तमानात घडत आहेत. आणि ही घटना वर्तमानात घडत असल्यामुळे हा जो हॅड बीन पास्टला इंडिकेट करतो हा चुकीचा आहे. हा कसा असला पाहिजे? इज मध्ये असला पाहिजे. म्हणजे हॅड बीन मॅटिक्युलसली मध्ये हॅड बीन या शब्दामध्ये एरर आहे. मग हॅड बीन जर तुम्ही पाहिलं तर बघा, हॅड बीन कुठे आहे? तर हॅड बीन या ठिकाणी आपल्याला दिसते, म्हणजे या पार्टमध्ये एरर आहे. म्हणजे ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. नाऊ प्रेझेंटमध्ये, हॅड बीन पास्टमध्ये. मग आपल्याला ते पॅरलल करावं लागेल. वाक्याच्या अर्थावरून आपल्याला कळतंय की घटना वर्तमानात घडते, आता घडते. आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी हॅड बीन न वापरता काय वापरावं लागेल? इज वापरावं लागेल. तेव्हा आपलं वाक्य बरोबर होईल. पुढे बघा, सिलेक्ट द सेंटेन्स विथ द अप्रोप्रिएट यूज ऑफ पंक्च्युएशन. आपल्याला करेक्ट पंक्च्युएशन या ठिकाणी विचारलेलं आहे. अ चाइल्ड वॉज स्टँडिंग ऑन अ स्ट्रीट कॉर्नर. आता हा जो एम आहे हा आर आणि एन आहे असं सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. तो आर आणि एम जो आहे तो एकमेकांना जोडून जातो आणि त्यामुळे तो एम सारखा दिसतो या फॉन्टमुळे. सो हे कॉर्नर आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. काय म्हटलेलं आहे? अ चाइल्ड वॉज स्टँडिंग ऑन अ स्ट्रीट कॉर्नर. एक मुलगा जो आहे, एक चाइल्ड जो आहे, वॉज स्टँडिंग उभा होता ऑन अ स्ट्रीट कॉर्नर. स्ट्रीट कॉर्नरवर तो उभा होता. चारही ऑप्शन्समध्ये आपण बघूया कोणत्या ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर हे ऑप्शन कॅन्सलच होईल, कारण या ठिकाणी बघा वॉज नंतर हा जो कॉमा आलेला आहे अत्यंत चुकीचा आहे. म्हणजे ऑप्शन 3 तर या ठिकाणी कॅन्सल होईल. आता बघा, या ठिकाणी स्ट्रीट आणि कॉर्नर हा एकच शब्द असल्यामुळे त्या दोघांमध्ये कॉमा देणं ही चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन 4 तर या ठिकाणी पूर्ण कॅन्सल झालं. आता ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 मध्ये जर तुम्ही पाहिले तर या ठिकाणी स्ट्रीट कॉर्नर या दोन्ही शब्दांमध्ये हायफन नाहीये आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये, दुसऱ्या ऑप्शनमध्ये स्ट्रीट आणि कॉर्नर यामध्ये हायफन दिलेलं आहे. स्ट्रीट आणि कॉर्नरमध्ये हायफन येत नाही. हे जर आपल्याला लक्षात आलं असेल तर ऑप्शन 2 कॅन्सल होईल. केवळ ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 21. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द जो आहे तो ओळखायचा आहे. वन्स, एकदा. आय सॉ अन आंट. वन्स आय सॉ, एकदा मी एक अँट पाहिली, मुंगी पाहिली. दॅट हॅड कम टू ड्रिंक वॉटर ॲट अ स्ट्रीम. की जी आली होती कशासाठी? टू ड्रिंक वॉटर. एकदा मी एक
चीटी मुंगी पाहिली की जी पाणी पिण्यासाठी आली होती. कुठे? ॲट अ स्ट्रीम. स्ट्रीम म्हणजे काय? जो पाण्याचा प्रवाह जो आहे त्या ठिकाणी. सो स्ट्रीमचं हे स्पेलिंग सगळ्यांना माहिती असेल की चुकीचं आहे. स्ट्रीमचं करेक्ट स्पेलिंग काय होणार? STREAM. आपण बोट अँड स्ट्रीम शिकत असतो मॅथ्समध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचे विद्यार्थी, तेव्हा तुम्हाला बोट आणि प्रवाह माहिती असेल. आपण म्हणतो बोट अँड स्ट्रीम. स्ट्रीमचं स्पेलिंग बघा STREAM आहे. हे स्पेलिंग चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर होईल, कारण आपल्याला इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड, चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द ओळखायला सांगितला होता की जो ऑप्शन 3 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. मनू थ्रीव. मनूने थ्रीव म्हणजे काय? फेकला. आता जो थ्रो आहे, थ्रो जो आहे हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आणि थ्रीव जो आहे हा वर्बचा सेकंड फॉर्म आहे. म्हणजे मनूने फेकला. काय फेकलं? बुक इन द वेल. म्हणजे मनूने फेकले पुस्तक. इन द वेल, विहिरीमध्ये पुस्तक फेकले. मग आता बघा या ठिकाणी अ लिटल. बुक जे आहे हे काउंटेबल नाऊन आहे. म्हणजे 1 बुक, 2 बुक, 3 बुक असं आपण त्यांना मोजू शकतो. आणि ज्यांना आपण संख्येत मोजू शकतो त्यांच्यासोबत लिटल, अ लिटल, द लिटल वापरता येत नाही. म्हणजे ऑप्शन 1 कॅन्सल झालं. आता बुकचा जो उच्चार आहे तो ब सारखा होतो, म्हणून त्याच्यासोबत आपण आर्टिकल ॲन वापरू शकत नाही. त्यानंतर या ठिकाणी बघा अ लॉट दिलेला आहे. जर इथे बुक्स लिहिलं असतं, म्हणजे बुक एकापेक्षा जास्त असते, तर आपण अ लॉट बुक्स असं म्हटलं असतं. म्हणून हे पण कॅन्सल होईल. केवळ ऑप्शन आर्टिकल द जे आहे, ऑप्शन 3 जे आहे तेच आपलं करेक्ट उत्तर होईल की मनू थ्रू द बुक इन द वेल. मनूने जे पुस्तक आहे ते कशामध्ये फेकले? विहिरीमध्ये फेकले. म्हणून ऑप्शन 3 जे आहे आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. आता बघा पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट व्हर्ब टू फिल इन द ब्लँक. आता व्हर्ब आपल्याला विचारलेला आहे की कोणता व्हर्ब बरोबर असेल. अ कनिंग. कनिंग म्हणजे काय? धूर्त, मतलबी. कनिंग म्हणजे काय? धूर्त, मतलबी. लहानपणी तुम्ही स्टोरी वगैरे ऐकले असतील. कनिंग फॉक्स, धूर्त कोल्हा. अ कनिंग स्टुडंट, परंतु या ठिकाणी कोल्हा नसून कनिंग कोण आहे? स्टुडंट आहे, एक धूर्त विद्यार्थी. माइट म्हणजे काय? कदाचित. आणि या ठिकाणी येणार व्हर्बचा फर्स्ट फॉर्म. हिज टीचर्स इनटू थिंकिंग दॅट ही इज रेग्युलर इन सबमिशन्स. एक धूर्त विद्यार्थी जो आहे हा आपल्या शिक्षकाला कशा प्रकारे फसवू शकतो की तो त्यांना विचारात पाडून, कशा प्रकारच्या विचारात पाडून की मी तर सबमिशन रेग्युलर करतो, अशा पद्धतीने तो कनिंग स्टुडंट जो आहे तो आपल्या शिक्षकांना फसवू शकतो, कारण तो कनिंग आहे. जगल म्हणजे काय? तर जगल म्हणजे हात चलाखी करणे, जादू वगैरे करणे, जादूचे प्रयोग करणे, त्याला जगल म्हटलं जातं. आणि हा विद्यार्थी जगलचे म्हणजे जादूचे प्रयोग करत नाहीये. इथे जर तुम्ही आर जोडला, जगलर म्हणजे जादूचे प्रयोग करणारा, ज्याला आपण मॅजिशियन असंही म्हणू शकतो. डिसिव्ह म्हणजे काय? फसविणे, धोका देणे. डिसिव्ह म्हणजे काय? फसविणे, धोका देणे. इंटरप्ट म्हणजे काय? व्यत्यय आणणे. आणि एक्सेप्ट म्हणजे काय? स्वीकारणे. मग हा जो धूर्त विद्यार्थी आहे हा त्या शिक्षकांना विचारात पाडतोय की मी सबमिशन तर रेग्युलर करतो, म्हणजे या ठिकाणी तो काय करतोय? शिक्षकांना फसवतोय. आणि फसवतोय म्हणजे काय येणार? डिसिव्ह येणार. म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. आता बघा पुढचा प्रश्न, द गिवन सेंटेन्स हॅज एन एरर, सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द एरर. दिलेल्या सेंटेन्स मध्ये एरर आहे असं ऑप्शन शोधा की जो एररला रेक्टिफाय करतो. माय अंकल्स. माय म्हणजे माझे आणि अंकल्स बघा एकापेक्षा जास्त आहे, म्हणजे काकांची संख्या एकापेक्षा जास्त आहे. काकांची संख्या एकापेक्षा जास्त आहे. मग पुढे लिहिलेलं आहे आर ओनिंग अ बिग फॅक्टरी ॲट प्रेझेंट. म्हणजे माझे जे 2 3 4 5 6 काका आहेत ते काका ॲट प्रेझेंट म्हणजे आत्ता, नाव काय करत आहेत? एक बिग फॅक्टरी जी आहे त्या बिग फॅक्टरीला ते काय करतायत? ओन करतायत, म्हणजे त्याचे ते मालक आहेत. नेहमी लक्षात ठेवायचं की हा जो ओन शब्द आहे हा ओन शब्द कधीच ING फॉर्ममध्ये येत नाही. हा ओन शब्द जो आहे हा कधीच ING फॉर्ममध्ये घेता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी हा जो ओनिंग आहे हा चुकीचा आहे आणि त्याच्यासोबत मग आरही घेता येणार नाही. जर ओन या शब्दाला INGच वापरू शकत नाही तर मग आपण आरही घेऊ शकत नाही. हा शब्द जर आर प्लस ING किंवा इज प्लस ING, बघा इथे पूर्ण लिहून देतो, ॲम, इज आणि आर, आणि याच्यानंतर जर ओनिंग असेल तर हे चुकीचं मानलं जाईल. हे कसं असेल? चुकीचं असेल. जर तुम्हाला याच पद्धतीने लिहायचं असेल, म्हणजे याच टेन्समध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल किंवा याच अर्थाने तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला काय लिहावं लागेल? ओन लिहावं लागेल. फक्त V1 लिहावं लागेल, ओन.
जो काही सब्जेक्ट असेल. सो ओविंग न लिहिता फक्त तुम्हाला काय लिहावं लागेल, ओन लिहावं लागेल. म्हणजे माय अंकल्स आणि या ठिकाणी OWN येणार. फक्त काय येणार, आर ओनिंगच्या ऐवजी OWN येणार. सो माय अंकल्स ओन. बघा हे ऑप्शन 1 मध्येच अगदी बरोबर आहे. दुसऱ्या याच्यामध्ये दिलेलं आहे माय अंकल्स ओन्स. आता अंकल्स जे आहेत ते एकापेक्षा जास्त आहेत. एकापेक्षा जर जास्त आहेत तर मग आपण ओन्स वापरू शकत नाही. हा एस जो आहे हा या ठिकाणी चुकीचा आहे. म्हणून ऑप्शन 2 जे आहे ते कॅन्सल होईल. माय अंकल्स आर ओन्ड हे पण होणार नाही आणि माय अंकल्स ओनिंग हे तर अजिबात होणार नाही. ऑप्शन 1 जे आहे तेच आपलं करेक्ट उत्तर होईल. वर्ब चॅप्टरमध्ये, टेन्स चॅप्टरमध्ये तुम्हाला हे सर्व शिकवलेलं आहे. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 25. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रॉवर्ब वन्स बिटन ट्वाइस शाय. म्हणजे एकदा का ठेच लागली की पुढे तो आपोआप शहाणा होतो. वन्स बिटन म्हणजे एकदा जर फेल्युअर आलं, एकदा अपयश आलं, एकदा ठेच लागली की पुढे तो त्या गोष्टीसाठी आपोआप कसा असतो, तयार झालेला असतो किंवा तो शहाणा झालेला असतो. वन्स बिटन, एकदा बीट झाला, ट्वाइस शाय. बिटन म्हणजे एकदा चावलं की पुढे तो शहाणा होणार आहे, शाय होणार आहे. लव्हिंग एव्हरीवन बट कुड नॉट एक्सप्रेस. प्रत्येकावर प्रेम करणे परंतु व्यक्त करू न शकणे हे उत्तर होणार नाही. लिव्हिंग विथ स्नेक्स टू बी बिटन. सापांसोबत राहणे आणि सापांकडून चावून घेणे स्वतःला हे तर अजिबात होणार नाही. नॉट डुईंग एनिथिंग अगेन आफ्टर अ बॅड एक्सपिरियन्स. नॉट डुईंग काही न करणे, एनिथिंग अगेन आफ्टर अ बॅड एक्सपिरियन्स. एक बॅड एक्सपिरियन्स आल्यानंतर काहीही न करणे हे आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. आणि याला हिंदीतनं आपण काय म्हणत असतो, दूध का जला छाछ भी फूक फूक कर पीता है. कीपिंग वर्क पेंडिंग. आपलं जे काम आहे ते पेंडिंग ठेवणे अँड स्टेईंग अवे आणि त्या कामापासून दूर राहणे हे आपलं उत्तर नाही. ऑप्शन 3 जे आहे तेच वन्स बिटन ट्वाइस शाय साठी काय होणार आहे, करेक्ट होणार आहे. असे सर्व इडियम्स जे आहेत ते आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये ऑलरेडी घेतलेले आहे. हा आपला ऑनलाईन कोर्स आहे ज्याची व्हॅलिडिटी 7 महिने आहे. अनलिमिटेड व्ह्यूज असतात. तुम्हाला कोणत्याही व्हिडिओ किती वेळेस पाहू शकतात. हे ॲप्लिकेशन आहे, गुगल प्ले स्टोअरवरून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि याची अगदी कमीत कमी फीस जी आहे ती ठेवलेली आहे. सो आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.